असं तुम्ही सरकारला म्हणताय, सरकार भुजबळांचं ऐकत आहे असं तुमचं म्हणणं आहे का? थेट मग कोणाचं ऐकत आहे? त्याचाच ऐकत आहे ना, त्याला काही सुचाना. आणि तो काय करायला लागलाय, या गोरगरिबांच्या आरक्षणास त्याला देणं घेणं, पुन्हा त्याच विषयावर आणलं तुम्ही मला. धनगर बांधवांच्या गोरगरिबांच्या आरक्षणाचा विषय तो हाताळत नाही. धनगर बांधवांची संख्या दाखवायची सभेत, ओबीसी बांधवांची गोरगरिबांची संख्या दाखवायची सभेत, आणि इकडं सरकारकडून आरक्षण सोडून न घेता किशी सोडून घ्यायला लागला. त्याच्या गोरगरीब धनगर बांधव, वंजारी बांधव, ओबीसी बांधवांना, 18 पगड जातीचे आलोते बलुतेदार बांधवांना माझी विनंती, ह्यो तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात भडकवतोय, सभेला गर्दी करून घेतो, तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडत नाही, तुमच्या ओबीसी महामंडळाचा प्रश्न सोडत नाही. तो इकडे येऊन सरकारला असं बोलतोय, तुम्ही माहिती घेऊन बघा बांधवांना, ओबीसी बांधवांना, इकडून असं बोलतोय. माझ्या सभेला मग इतके लोक होते ना, मग घ्या आपल्या केशी माग. काल एक केस त्याची मागे घेतली तुमच्या दबावामुळं. तुमच्या लेकराच्या आरक्षणाचं काय? तुमचे गोरगरिबांचे लेकर रात्रंदिवस कष्ट करतात, आमचे कोणी यावं म्हणून बोलत नाही मी. आम्ही एकटेच 50-55% आमचं आरक्षण आम्ही घेतो. तुम्हाला हुशार करतोय. माझ्या शब्दाचा तुम्हाला काही दिवसांनी 100% पश्चाताप येईल की जरांगे पाटील ओबीसी बांधवांना, धनगर बांधवांना, वंजारी बांधवांना समजून सांगत होते, तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही, याचा ऐकू नका. यात तुमचा गर्दी म्हणून सभेला वापर करून हिव्याच्या केशीतून सुटायला बघतोय. ह्यो एवढा मतलबी माणूस आहे. ओबीसी बांधवांनो आणि धनगर बांधवांनो, आपण एका गावात राहतो, आपण एकमेकाच्या ताटात खातोय, आपण एकमेकाला चहा पाचतोय, याच्यामुळे आपल्यात नाराजी नको व्हायला. ह्यो याच्या केशी सोडून घ्यायला लागला, एवढा मतलबी. याच्यानंतर तुम्हाला कोणाला विचारणार नाही ह्यो माणूस. याचा इतिहास शोधून बघा तुम्ही. याने जसं जसं राजकीय करिअर आतापर्यंत केलंय, इतिहासात याने समोरच्याला बदनाम करून लोळविलेलाच आहे, याने संपविलेलं आहे. आता याच्यावर अशी वेळ आली, याने मागच्या सगळ्या पक्षांना संपविल्यामुळं यालाच आता संपायची वेळ आली. त्याच्यामुळं तुम्ही याचं ऐकून याच्या सभेला गर्दी करून तुम्ही तुमचे लेकर संपून घेऊ नका. ह्यो याच्या केशीतून बाहेर निघायला लागला. इतका स्वार्थी माणूस आहे.